T20 वर्ल्ड कप मध्ये भारतच विश्वविजेता। फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी मात। कोहली, अक्षर पटेल, बुमराह, हार्दिक दुबेची चांगली कामगिरी। भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष। पंतप्रधान मोदींकडूनही टीम इंडियाचं अभिनंदन। वर्ल्ड कप विजयानंतर कॅप्टन रोहित शर्माची T20 मधून निवृत्ती, तर विराट कोहलीकडून शेवटचा वर्ल्ड कप असल्याची घोषणा। तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांची आज पहिल्यांदाच मन की बात, देशवासियांशी साधणार संवाद। तुकाराम महाराज आणि माऊलींची पालखी आज पुण्यात दाखल होणार। माऊलींच्या पालखीचा आज पुण्यात मुक्काम, लाखो वारकरी सोहळ्यात दाखल। तिन्ही रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक, रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार।